गुड मॉर्निंग गाइस, वेरी गुड मॉर्निंग। सूरज चाचू ऐसे देखिए, आता दिसत आहेत ना। गुड मॉर्निंग गाइस। आज आहे ट्यूजडे, थर्सडे, ट्यूजडे आहे आज। मग जायचं ऑफिसला आज। खरंच छान, ओय शपथ आता छान दिसत आहे। आज जायचं ऑफिसला। जिम गेली माझी, जिमचं नाव पण गेलं तसं। हाय गाईज, उशीर तर झालेला, तुम्ही दिसत होतो तुम्हाला गडा माझा उशीर झालेला आहे। पाणी गरमच नव्हतं, तर ही माझी तयारी आहे आजची। एक साधा टी शर्ट टाकलं। हे टी शर्ट कुठे घेतलं काही गेस, जस्ट कॅज्युअलमधून एक टी शर्ट घेतलं होतं। आम्ही जस्ट गेलो होतो कॅज्युअलमध्ये, जस्ट गेलो होतो जिमचे कपडे टी शर्ट वगैरे घ्यायला, म्हणजे रोजच्या डेली यूजमधले कपडे घ्यायला तिथे गेलो होतो। पुन्हा आवडलं आणि मग असंच रेग्युलर यूजला नाही तिथं यूज करायला सुरुवात केली। तर निघतो, परफेक्टली कूल आहे हां। तर जाताना बोलूया रस्त्यामध्ये, ठीक आहे। बाकी तेजू काही शूट तर करणारच आहे आज, मग वाजते किती शूट करते विचारात पडली। हे बघा, हे निघाले आता ऑफिसला जायला। इकडनं दिसेल आता। बघलो बाई जल्दी से आना, आता माझ्यामुळे ट्रॅफिक जाम होणार असं वाटायला लागलं मला। ना 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 मुन्ना ना, निकल गया मैं निकल गया। मला वाटलं बरं इकडं आता ट्रॅफिक जाम होईल, कारण एक साईडचंच रोड चालू आहे। तर आणि माझी सोसायटी एक्झॅक्टली याच्यावर, माझे सिनियर्स आहेत। माझी जी सोसायटी एक्झॅक्टली याच्यावरच आहे, एकदम रोड साईड आहे, त्यामुळे ती गडबड होते। हां, इथे माझे सिनियर्स राहतात इथं एका सोसायटीमध्ये। म्हणजे मी कॉलेजला असताना त्या माझ्या 2 वर्ष सिनियर होत्या, तर त्या इथं राहिला आहेत। तर त्याही सेम जिमला, इथे मी जिम करतो त्या जिमला आहे, तर त्या भेटत असतात मध्ये मध्ये। तर चला, आपली दिवसाची आणि कारची पण ड्रायव्हिंगची सुरुवात झाली आहे। आणि ऑब्विसली ट्यूजडे आहे आज, तर कालसारखी नाही पण तशीच गर्दी राहणारच। काल काही केस धुतलेले नव्हते ऑब्विसली। अरे बापरे, एवढी काय ट्रॅफिक आहे। हां, तर काल काही केस धुतलेले नव्हते, तर आज थोडे वॉश केले। ऑफिसला जायचं म्हटलं तर थोडं करून घ्यावं लागतं ते, तुम्हाला माहितीच आहे, पुन्हा नाही सांगत ते। अरे बापरे, बरीच गर्दी। अरे बापरे, अच्छा हे इथं ट्रक बंद पडलाय ना। तर पाठीमागे ना पार जाम लागलाय, हे ट्रक बंद पडलाय त्याने। बघा, पण ट्रॅफिक तर पुण्यामध्ये तर विचारू नका, चिक्कार ट्रॅफिक होते आता। पूर्वी म्हणजे मी ट्रान्सफॉर्मेशन होताना बघितलंय पुण्यातलं, 30 वर्षापासून बघतोय पुण्याला। बापरे, आता तर म्हणजे ह्या 10 वर्षामध्ये जो ट्रान्सफॉर्मेशन झालाय तो प्रचंड आहे, प्रचंड गतीने झालेला आहे, खतरनाकच एकदम। तर बरीचशी पब्लिक आहे बघा आता, हा चांगला सिग्नल तोडून। अरे काय फरक पडणार आहे काही सेकंदाने वेट केल्याने, सिग्नल तोडून गेले राव। अब हाही चाललंय, हा बरं का।
चालला गेला गेला. आता हे पण गेलेत. म्हणजे काही सेकंदासाठी सुद्धा लोकांना पेशन्स नाही की वेट करून घ्यावा. आणि जे ऍक्सिडेंटचे जे प्रकार वाढत आहेत ना, हा तीच केस आहे. कोणी पेशन्स घ्यायला रेडी नाहीये, ते काही सेकंदाभरासाठी मग आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. हे बघा, हे ट्रिपलिंग जेव्हा माहीत आहे सिग्नलला थांबणार आहे, स्लो डाऊन ना गाईज. थोडेफार म्हणजे नियम पाळलेत ना, म्हणजे थोडेफार नाही, सर्वच नियम पाळलेत ना ट्रॅफिकचे, तर हे जे होत आहेत ना ऍक्सिडेंट, ते बऱ्यापैकी कमी होतील. थांबणार नाहीत पण कमी तरी होतील. होम फॉईल, करीना कपूर होम फॉईल या फॉईलची याची ऍड करते. सही है भाई. वक्त सबका बदलता है, सबका वक्त बदलेगा. त्या पोस्टरवर तर एक गोष्ट लक्षात आली बरं का माझी, वक्त सबका बदलता है, हालात सबके बदलते हैं. सो जो है उस पे घमंड मत करो. कीप इट एज इज. ज्ञानची बात जास्त बोलायला लागलो मी, नाही का? अवघड आहे. केस अजूनही ओलेत ना यार. आता ते ऑफिसला जायच्या अगोदर ना ते बांधावे लागतील. आता वाजतायत 9:05 झालेत, तरी मला इथून जायला 15 ते 20 मिनिटं लागतील. म्हणजे ठीक आहे, ऑन टाइम आहे, एकदमच लेट नाही होणार. बाई गडबड करते आम्ही. चलो सी किती वेळ लागतो जायला. तेवढी गर्दी नाही आहे बरं का, पण ठीक आहे. आता वाजले 9:15 झाली आहेत आणि मला इथून निघायला नाही काही तर 5 ते 10 मिनिटं आणखी एक्स्ट्रा लागते. ठीक आहे, तरी 9:30च्या आसपास पोहोचेल. पण तो इश्यू नाही आहे. सेकंड इश्यू आहे की पार्किंग. ऑफिसला पार्किंग कशी मिळणार, तो एक मोठा प्रश्न आहे. वरती जावं लागेल नाही तर मग तिथे वेळ जातो. ऑफिसच्या बाहेर आलो आहे आता, म्हणजे जस्ट पार्किंगमध्ये जाईल मी. कदाचित तेजू शूटिंग करणार असणार नाही माहीत. तिला फोन करून सांगावं लागतं शूट कर काहीतरी, तेव्हा ती शूट करते. ती थोडी नाही का, थोडी इंट्रोवर्ट आहे आणि कॅमेरासमोर थोडी नाही का हेजिटेट करते. तर बघूया कशा पद्धतीने करेल ती. दाखवलं बाबा, खुश होतात हे ना, आई शपथ. तर चलो गाडी घेतो पार्किंगमध्ये आणि वाटलं तर मी मध्ये शूट करेल, नाही तर डायरेक्ट भेटूया संध्याकाळी जाताना. तर मी गार्गीच्या टिफिनसाठी मेथी बनवते. ते चपातीसाठी पीठ पण भिजवून ठेवलेलं आहे आणि रात्री मी बनवला होता गाजरचा हलवा. आज हे काही टिफिन घेऊन गेले नाही, यांची पार्टी आहे ऑफिसमध्ये, त्याच्यामुळे गार्गी आणि माझंच करायचं आहे स्वयंपाक. इथे गार्गीचा टिफिन रेडी झालेला आहे, तर याला पॅक करते.
आज गार्गीच्या स्कूलमध्ये क्रिसमस सेलिब्रेशन आहे. गार्गीला आज कलर ड्रेसमध्ये बोलवलेलं आहे. गार्गीने व्हाईट शर्ट आणि जीन्स घातलेली आज. आज बऱ्याच दिवसानंतर गार्गीला कलर ड्रेस घालायला मिळाला स्कूलमध्ये. नाही ती युनिफॉर्म घालूनच बोलवतात त्यांना. बरेचशी कामं करायची आज. थोडं साफसफाई करायची, धूळ झालेली घरामध्ये. दर्शन डायरेक्ट लेके जाएंगे तू गाड़ी का बॉस को भी. सो गाईज काही दिसत नाही. काही दिसत नाही डायरेक्टली. रिंग रोजेस वाजव जोर जोरानं वाजव. साडेसात वाजले का संध्याकाळचे आणि मी चाललोय जिमला. फ्लॅशलाईट चालू झाला तर एवढा खतरनाक वेळावर येतोय तरी मी शूटिंग करतोय. बघू नाही शकत मी एवढं येतोय. जिमला चाललोय. जिम कंटिन्यू करायची. वेळ नाही बघायची आता, फक्त जिम कंटिन्यू करायची. चला जिमला जाऊया. जिममध्ये भेटूया. बॉटल विसरलोय पाण्याची. कुठे ठेवली ती कुठे ठेवलं मला खरंच आठवत नाही मी बॉटल कुठे ठेवली आहे. बॉटल विसरलोय. फांकू. हे बघा, हे सेटअप केलेलं मी आज. लॅम्प आला तेव्हापासून असाच ठेवलेला होता. आज मी त्याला सेट केलेलं. हे बघा असं दिसतंय काहीतरी. आणि इथं मी आता करते मेथीचे पराठे. गार्गीच्या टिफिनला सकाळी मेथीची भाजी केलेली ती राहिलेली होती, थोडी उरलेली होती, त्याचे मी पराठे बनवते आता. आणि गार्गीला आता लागले आहे क्रिसमसचे वॅकेशन सुरू झालेले आहे. गार्गी आणि गार्गीची टी व्ही. आता जोपर्यंत वॅकेशन आहे गार्गी अशीच दिसणार आहे. इथं हे आणि इथं गार्गी बरं झोपलेली अंगावर घेऊन. हेच चालू राहणार आहे आता. आम्हाला काही दुसरं बघायला मिळणार नाही आता टी व्हीवर. याला म्हणतो तरी जसं वेडं लागणार. म्हणजे माहिती की बसल्या पाहिजे तिकडे. हे आता सुट्ट्या लागल्या आहेत आणि आता हे दोघं आता टॉम अँड जेरी सारखे तर सुरू होईल आमच्या घरात. काय बरोबर ना. तर मी बसलोय माझं हे करत, स्टडी करत आणि एडिटिंग करत. तर या व्हिडिओला इथपर्यंतच ठेवूयात आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हसत राहा, खेळत राहा, मस्त राहा आणि व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन